नमस्कार, मी सुनील माने. सुनील माने बागेसोच या आपल्या यूट्यूब चॅनलवर आज संसदेत प्रेझेंट केले गेलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पाविषयी 2-3 गोष्टी बोलणार आहोत. निर्मला सीतारामन यांनी अर्थमंत्री म्हणून नवीन सरकारमध्ये हे पहिलं बजेट प्रेझेंट केलंय, लोकांसमोर मांडलंय. यातला एक गंभीर मुद्दा मला असं वाटतो, साधारण 15 लाख रुपये आणि त्याच्या वरचं उत्पन्न असलेल्या मध्यमवर्गीयांचं कंबरडं मोडण्याची परिस्थिती केंद्र सरकारने इन्कम टॅक्सच्या स्लॅबमध्ये केली. छोटं उदाहरण घेऊया. पुणे, मुंबई, बँगलोर, दिल्ली, हैदराबाद, चेन्नई या ठिकाणी सर्वसामान्य कुटुंबातनं आत्ता पुढे आलेले काम करणारे IT मधले युवा युवती. साधारण एखाद्या व्यक्तीला 1.5 ते 2 लाख रुपये पगार असेल. 2 लाख रुपये जर त्याचा पगार धरला, 25-1 लाखापर्यंत त्याचं उत्पन्न जातं. त्यातला 30% 7.5 लाख रुपयाचं इन्कम टॅक्सचा त्याचा कट आहे. सध्या आपण हाऊसिंगच्या साठी फायनान्स करणाऱ्या कंपन्या आहेत, बँका आहेत. लोकांनी घरं घ्यावं, आर्थिक चलनवलन वाढावं, आर्थिक स्थिती लोकांची समाजाची सुधारावी, याच्यासाठी व्यवहार वाढावेत, हा त्यातला उद्देश आहे. अशा स्वरूपात किती लोक आपलं आर्थिक जमेची बाजू सेव्हिंग करून ठेवू शकतात आणि हे टॅक्स भरून आपलं आयुष्य, हे फक्त मध्यमवर्गीय आणि जे 15 लाख आणि त्याच्या पुढच्या उत्पन्नातल्या लोकांसंदर्भात मी बोलतोय. युरोप अमेरिकेच्या तुलनेत आता 30% आणि 40%च्या स्लॅबमध्ये आपण टॅक्सेशन नेलंय. त्या विकसित देशातही 30 ते 40, काही ठिकाणी 50% टॅक्सेशन असतं. आपण उत्पन्नावर आधारितच जर 30% टॅक्स जेव्हा लावतो आणि त्यानंतर जे उत्पन्न शिल्लक राहतं, हातात राहतं, रोजच्या जगण्याच्या गोष्टी, शैक्षणिक, आरोग्य, प्रवास, सगळी वेगवेगळी बिलं, इलेक्ट्रिसिटी, मोबाईल, ह्या सगळ्या गोष्टींसाठी जे पैसे लागतात, या सगळ्यांवर परत एकदा भाज्यांसह, दही, लोण्यासह सगळ्या गोष्टींवर GSTचं स्लॅब आहे. काही ठिकाणी 12%, 18% अशा स्वरूपातलं हा स्लॅब आहे. एखाद्या व्यक्तीने 25 लाख रुपये उत्पन्न कमावल्यानंतर 7.5 लाख रुपये त्यातले टॅक्स भरल्यानंतर जे आपल्याला पुढच्या काळात जगण्यासाठी गोष्टी करायच्या, त्यातही ह्या GSTच्या स्लॅबमध्ये प्रत्येक वस्तूवर GST असल्यामुळे सगळ्या गोष्टींना जो खर्च येतो त्यात टॅक्स बाय डिफॉल्ट डिडक्शन म्हणजे परस्पर वळता करून घेतला जातो. यामुळे सर्वसामान्यांच्या जगण्यात जी सुलभता, सुटसुटीतपणा आणि त्यांना टॅक्समधून रिलीफ देण्याची जी गरज आहे, ते सरकार देत नाही, यावेळी दिलेलं नाही. त्यामुळे हा टॅक्सेशनचा मोठा मारा मध्यमवर्गीयांवरील. अप्रत्यक्ष कर किती आपण भरतो, ते मध्यमवर्गीयांनी, नोकरदारांनी, नवीन बिझनेसमध्ये सुरू असलेल्या ज्या 20-25 लाख रुपये कमवू शकणाऱ्या वर्षात त्या लोकांनी याचा खूप गांभीर्याने विचार करायला पाहिजे. या बजेटचा दुसरा जो भाग आहे, मोदी सरकार आता कन्वर्ट झालंय NDA सरकारमध्ये. त्या NDA सरकारला चंद्रबाबू नायडूंचा आंध्र प्रदेशातनं टेकू आहे, दुसरा बिहारमधनं आपल्या नितीश कुमारांचा टेकू आहे. या दोघांना मनधरणी करणं, त्यांच्या खासदारांची मनधरणी करणं आणि त्यांच्या पाठिंब्यावर सरकार चालवणं हे मोदींना क्रमप्राप्त आहे. त्यासाठी या दोन्ही राज्यांना दोन्ही हातांनी उधळून मदत करण्यात आली आहे. भरभरून निधी देण्यात आला आहे. महाराष्ट्राला नेहमीप्रमाणे जो निधी द्यायला पाहिजे, सर्वाधिक टॅक्स देणारं राज्य आहे, सर्वाधिक उद्योग व्यवसाय वाढलेलं राज्य आहे. भले आता दरडोई उत्पन्नात ते 4-5व्या क्रमांकावर घसरलंय, तरी तसं न करता महाराष्ट्राच्या तोंडाला नेहमीसारखं पाणी पुसायचा कार्यक्रम या बजेटमध्ये केला आहे. जे सुरू असलेले प्रोजेक्ट आहेत, जे थांबवता येणार नाहीत,
हायवेचे काय प्रोजेक्ट्स असतील, मेट्रोचे काय प्रोजेक्ट्स असतील, नदी सुधारचे काय प्रोजेक्ट्स असतील, ते तुम्हाला आता मध्यावर थांबवता येणार नाहीत, म्हणून नाईलाजाने पैसे देण्याचा कार्यक्रम केला आहे. त्याचा फायदा महाराष्ट्राच्या एकूण विकासासाठी, एकूण उत्पन्न वाढीसाठी, रोजगाराच्या संधी निर्माण होण्यासाठी किती होईल याची मोठी शंका आहे. पंतप्रधानांनी आपल्या स्वप्नमय जगात भारताची इकॉनॉमी $5 ट्रिलियन करायचं सगळ्यांना आश्वासन दिलं. ती 3.5-4 ट्रिलियनवर आत्ता आहे. चायनापेक्षा आपण कैक पटीने किमान $15-16 ट्रिलियन इकॉनॉमीने पाठीमागे आहोत. 5वं जगातलं ही सत्ता आहे की मोठी आर्थिक सत्ता म्हणून आपण सांगतो आहोत. महाराष्ट्राच्या सत्ताधीशांनी देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथ शिंदे असतील, अजित पवारांनी आता अर्थसंकल्प मांडला, मोठं गाजर दाखवलं की 1 ट्रिलियन इकॉनॉमी महाराष्ट्राची करायची. त्याचा मोठा भार मुंबईतनं करायचा. पण लाखभर कोटी रुपयांचा कर्ज महाराष्ट्र आता तुटीच्या अर्थसंकल्पात आहे. आणि आपण 1 लाख कोटी तूट असताना किती मोठी इकॉनॉमी उभा करू शकतो, अर्थसंकल्पात किती भर टाकू शकतो. 1 ट्रिलियन इकॉनॉमीची महाराष्ट्राची इकॉनॉमी व्हायला पाहिजे याच्यासाठी काय करू शकतो. तर मला असं वाटतं की याच्यात कुठलेही उपाय नाहीत. कालच्या सर्वेक्षणात, केंद्र सरकारने जारी केलेल्या सर्वेक्षणात कृषी क्षेत्राने साधारण 1 कोटी रोजगार निर्माण करणं अपेक्षित आहे. त्या कृषी क्षेत्रासाठी रोजगार निर्माण करायच्या ज्या संधी तयार करायला पाहिजेत, त्यासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात फारशी पोषक अशी तरतूद नाही आहे. त्यामुळं GDPमध्ये महत्त्वाचा भार कृषी क्षेत्राने जर उचलायचा असेल तर त्यालाही मार बसलेला आहे. सर्व्हिस सेक्टरमध्ये ज्या कामगारांनी मोठं काम करून उत्पन्न मिळवायचं आहे आणि लोकांना हे करायचं आहे, स्वतःचं जीवनमान चांगलं करायचं आहे, अन्य आर्थिक चक्र फिरवायचं आहे, त्याच्यासाठी फटका दिला आहे. थोडक्यात दिसतं असं आहे की आंध्र प्रदेश आणि बिहार, नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू या दोघांसाठीच हा अर्थसंकल्प बनवला आहे की काय, आणि त्यातून महाराष्ट्र जो निवडणुकीसाठी आता पुढच्या काळात 2-3 महिन्यांनी निवडणुकीला सामोरं जाणार आहे, त्या महाराष्ट्राला देशाचं ग्रोथ इंजिन म्हणून मोदीच स्वतः जाहीर करतात. आणि त्या ग्रोथ इंजिनला चोरात पळवण्यासाठी जे वंगण पाहिजे, जे इंधन पाहिजे, अर्थसंकल्पातनं त्याची तरतूद करायला पाहिजे. ती न करता हे इंजिन थांबवण्यासाठी ज्या महाराष्ट्राने त्यांना मतं दिली नाहीत, खासदार निवडून दिले नाहीत, त्याच्यावर जणू काही सूड उगवण्याचा प्रयत्न करून मोदींनी महाराष्ट्राच्या तोंडाला नक्कीच पानं पुसली आहेत. धन्यवाद.